नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ए उत्तराखंड, बी हिमाचल प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश. तर कुठे आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरात आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर ऑप्शन आहेत ए मुंबई, बी नागपूर, सी पुणे, डी नाशिक. तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी नाशिक. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, विधानसभा सदस्याकरिता वयाची किमान पात्रता किती असते? तर ऑप्शन आहेत ए 30 वर्ष, बी 25 वर्ष, सी 18 वर्ष, डी 35 वर्ष. तर विधानसभा सदस्याकरिता वयाची किमान पात्रता किती असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी 25 वर्ष. 25 वर्ष हे विधानसभा सदस्याकरिता वयाची किमान पात्रता असते. 30 वर्ष हे राज्यसभेसाठी असते आणि 35 वर्ष हे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि राज्यपालासाठी असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ऑप्शन आहेत ए हरिण, बी वाघ, सी शेकरू, डी गवा. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी शेकरू. शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. तुमच्या आतापर्यंत किती प्रश्न बरोबर येत आहेत ते कमेंटमध्ये सांगा. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5 आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए नंदुरबार, बी छत्रपती संभाजीनगर, सी जळगाव, डी नाशिक. तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. जळगाव हा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? प्रश्न नीट वाचत चला, कारण शेवटला नाही विचारला आहे. तर ऑप्शन आहेत ए पूर्णा, बी गिरणा, सी पांझरा, डी दारणा. तर कोणती नदी नाही ही कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी दारणा. दारणा ही तापी नदीची उपनदी नाही आहे. बाकीच्या ह्या तिन्ही पण उपनद्या आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 7 आहे, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए हवामान, बी ग्रहतारे, सी कीटक, डी हाडे. तर कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी ग्रह आणि तारे. ग्रह आणि तारेशी संबंधित आहे ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 8 आहे, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते? ऑप्शन आहेत ए समुद्र सपाटीपासूनची उंची, बी वाऱ्याचा वेग, सी वातावरणाचा दाब, डी शरीराचे तापमान. तर बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी वातावरणाचा दाब. वातावरणाचा दाब हे मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरले जाते. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही? तर ऑप्शन आहेत ए छत्तीसगड, बी तेलंगणा, सी कर्नाटक आणि डी आहे आंध्र प्रदेश. महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागेल नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही. तर तुम्ही लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 आहे, पेन्सिलिन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन आहेत ए अलेक्झांडर फ्लेमिंग, बी लुई पाश्चर, सी सी व्ही रमन, डी डॉक्टर हरिगोविंद खुराना. तर पेन्सिलिनचा शोध कोणी लावला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंगने पेन्सिलिनचा शोध लावला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की लुई पाश्चर याने कोणत्या औषधाचा शोध लावला आहे? व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.